नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्याला काय करावे, पूजा कशी मांडावी. आषाढ अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या. दीप अमावस्याला काय करावे, घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत, त्यांची पूजा करावी. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात, त्यांच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी: दीप सूर्याग्नी रूपस्तव तेजसा तेज उत्तमम गृहाण मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव. अर्थ: हे दीपा, तू सूर्यारूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुर, आरोग्य व लक्ष्मी याची फलप्राप्ती यामुळे होते असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. या पूजा व्रताची कथा खालीलप्रमाणे आहे. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणी दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली व विनीताला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने भावाला दिलेले वचन मोडले. ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्य वस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले. सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही धीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवधसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स.